आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावरनं सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा। नाशिक त्र्यंबकेश्वर असा नामोल्लेख सगळ्या ठिकाणी होणार, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। दिशा सालियननं आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद। वडिलांच्या अफेअरमुळे दिशा तणावात आणि आर्थिक अडचणीत असल्याचा रिपोर्टमध्ये उल्लेख। प्रशांत कोरटकरच्या कोठडीमध्ये वाढ, कोरटकरला पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी। 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम तुरुंगातच। कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर, 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा। मुंबई पोलिसांसमोर 31 मार्चला हजर राहण्याचेही दिले आदेश। अपराधी मानसिकता बळावतीये, वारंवार भांडणाला कंटाळून पुण्यातल्या व्यक्तीकडून बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या, तर सांगलीमध्ये चारित्र्याच्या संशयामुळे पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या। आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ। महागाई भत्ता 53% 55% भत्त्यात वाढ झाल्यानं पगारातही वाढ होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।